रद्द झालाच पाहिजे। न्याहाळोद गावाच्या रेती लिलाव रद्द झालाच पाहिजे। महादेवाचं मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेलं व प्रगतिशील गाव न्याहाळोद व त्याच्या आजूबाजूला असलेले 10 ते 12 गाव, त्याच्यात नगाव आहे, विश्वनाथ आहे, धमाने आहे, बिलाडी आहे, अशा 10 ते 12 गावांचा ज्या पांझरा नदीवरील न्याहाळोद गावाजवळ पाणीपुरवठा योजना आहेत आणि त्या पाणीपुरवठा योजनेच्या 12 गावांच्या विहिरी या पांझरा नदीत आहेत। या ठिकाणचा 40 वर्षामध्ये 40 ते 50 वर्षांमध्ये आजपर्यंत त्या रेतीचा कधीही लिलाव झालेला नव्हता, होत नव्हता। यापूर्वी प्रयत्न झाले, मात्र न्याहाळोद, बिलाडी, धमाने, विश्वनाथ, मोहाडी या गावांनी तो लिलाव रद्द करण्यास भाग पाडले होते। मात्र यावर्षी ग्रामस्थांनी सर्व इथे उपस्थित सर्व सरपंचांनी प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा न्याहाळोद गावाचा रेती लिलावाचा टेंडर हे निघालेलं आहे आणि परवा पोकलँड येऊन काही रेतीवाले त्या ठिकाणी रेती घेण्यासाठी काही अधिकारी पण त्यांच्याबरोबर होते। मात्र तिथल्या ग्रामस्थांनी, विशेष करून सरपंचांनी, ग्रामस्थांनी, आदिवासी बांधवांनी विरोध करून ते पोकलँड हाकलून लावलं। कारण आज तीव्र पाणी टंचाई आहे, एल निनोची भीती आहे, दिवसेंदिवस जमिनीतलं पाणी कमी होतं आहे। या न्याहाळोद गावाजवळ 10 ते 12 गावांचा पिण्याचा पाण्याचा, शेतीचा प्रश्न आहे आणि तिथला जर रेती जर काढली तर ते पांझरा नदी तिथून ओसाड होईल, तिचा तळ लागेल, पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई निर्माण होईल। वेळ प्रसंगी त्या 12 गावांना टँकर पुरवावा लागेल, अशी परिस्थिती येऊ नये म्हणून अजूनही तिथलं एक पाटीसुद्धा रेती ग्रामस्थांनी उचलू दिलेली नाही, यापुढेही उचलू देणार नाही। जर कोणी रेती उचलायला आला तर तिथले 12 गावाचे ग्रामस्थ, विशेष करून महिला, या विरोध करतील तर तिथला न्याहाळोद येथील रेती लिलाव रद्द करावा म्हणून आज या 10 ते 12 गावाचे सरपंच, ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी सो मॅडम यांना भेटून निवेदन दिलेले आणि रेती लिलाव रद्द करू असं आश्वासन आम्हाला जिल्हाधिकारी मॅडमने दिले। जर त्यांनी नाही ऐकलं तर आम्ही महसूल मंत्री बावनकुळे साहेब, पालकमंत्री नामदार जयकुमार बोरावळ आणि आमदार रामदादा बदाने यांना भेटून हा रेती लिलाव रद्द केल्याशिवाय राहणार नाही, हे यावेळी एवढे सांगतो। भारत माता की जय। निवेदन द्यायला आलो का आमच्या गावाची रेती उपसा बंद व्हायला पाहिजे, हेच आमची अपेक्षा आहे। कारण 10 ते 12 गावाचे लोकसंख्या गावाचं आणि 40 ते 50 लोकांचा आरोग्याचा प्रश्न आहे, हजार लोकांचा प्रश्न आहे। म्हणून मॅडमांकडे आमचं निवेदन आहे की रेती उपसा बंद व्हायला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे। धन्यवाद।